कुकडीच्या 132 चारीवर पाण्यासाठी रणकंदन. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी आक्रमक. श्रीगोंदा कुकडी कालव्याच्या 132व्या चारीवरील पाणी वितरणाचा बोजवारा उडाला असून संतापलेल्या शेतकऱ्यांनी आणि पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला. आयोजित विशेष बैठकीत शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांवर अकार्यक्षमतेचा गंभीर ठपका ठेवत पाणी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा असा इशारा दिला आहे. पाणी चोरीचा सुळसुळाट आणि प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन. बैठकीत बोलताना शेतकऱ्यांनी पाणी वितरणातील सावळा गोंधळ पुराव्यासह मांडला. एकीकडे प्रामाणिक पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून जात असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त करत वितरणात पारदर्शकता का नाही असा संतप्त सवाल चेअरमन व सभासदांनी उपस्थित केला. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि आरोप. नियोजनाचा अभाव. कुकडी प्रकल्पात पाणी असतानाही 132 चारीच्या लाभक्षेत्रात योग्य दाबाने पाणी पोहोचत नाही. अधिकारी सुस्त, शेतकरी त्रस्त. संबंधित विभागाचे अधिकारी केवळ कागदोपत्री काम करत असून प्रत्यक्ष चारीवर फिरकत नसल्याचा आरोप. मापानुसार पाणी नाकारले. हक्काचे आणि मोजून मिळणारे पाणी मिळत नसल्याने टेलच्या भागातील शेती धोक्यात आली आहे. आंदोलनाचा इशारा. पाणी वापर संस्थांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे की जर पाणी चोरीवर तात्काळ लगाम लावून पाण्याचे समन्वयी वाटप झाले नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. आम्ही पाणीपट्टी भरूनही आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतीचे नुकसान होत असून आता सहनशक्ती संपली आहे. तात्काळ उपाययोजना न झाल्यास परिणामांना प्रशासन जबाबदार असेल. उपस्थित शेतकरी व पदाधिकारी. मी बाळू बाजीराव खेतमाळीस 132 वर सावतामाळी पाणी वापर संस्थेचा चेअरमन. 1996 साली 16/2 जी संस्था स्थापन केलेली आहे ती अद्याप 2005च्या कायद्याखाली चालू आहे. पण इथून मागच्या काळात आम्हाला पाणी 2020पर्यंत अगदी सगळ्या 132 वर जवळजवळ त्या टायमाला 28 संस्था होत्या, त्यांना सर्वांना पाणी मिळत होतं. आता एकत्रीकरण झाल्यामुळं जवळजवळ 18 ते 19 संस्था या ठिकाणी एकत्र झाल्यामुळे झालेल्या आहेत. तरीसुद्धा 132 वर या पूर्ण सोसायट्यांना पाणी अजिबात मिळालेलं नाही. 50% कोणाला मिळेल, कोणाला 25% मिळेल. टेलच्या लिंपणगावच्या संस्था असतील, आमच्या चोराजेवाडीच्या काही संस्था असतील, यांनासुद्धा पाणी अजिबात यावेळेस मिळालेलं नाही. आणि शासनाने या ठिकाणी मनमानी पद्धतीने पाणीपट्टी बिल आकारून या ठिकाणी सोसायट्यांच्या बोजा टाकायचं जे काम चालू केलेलं आहे, त्यासाठी मी या ठिकाणी आम्ही सर्व चेअरमन लोकांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि या ठिकाणी सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या सर्व चेअरमन लोकांच्या वतीने पत्रकारांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र येऊन हा प्रयत्न करीत आहोत. या ठिकाणी 132 वर जवळजवळ 400 ते 500 अनाधिकृत पाईप टाकलेले आहेत. सोसायटीच्या ज्या ठिकाणी संस्थेचा दरवाजा आहे त्या ठिकाणी दगडाने मातीने ते साऱ्या बंद केल्या जातात. आणि शेजारी ज्या ठिकाणी पाईप टाकलेले आहेत त्या ठिकाणी ते पाणी भरपूर दिलं जातं आहे. आणि ही पाणी जवळजवळ लाखो रुपयाचं पाणी या ठिकाणी भ्रष्टाचार या ठिकाणी होऊन हे पाणी जिरतं आहे कुठं हे आत्तापर्यंत आम्हालासुद्धा स्वतः कळलेलं नाही. आत्तापर्यंत आम्ही स्वतः या ठिकाणी बातम्या तयार करून पत्रकारांना बातम्या दिलेल्या आहेत. अधिकारी लगेच सांगतात चेअरमन लोकांनी पाणी फोडलं की त्या चेअरमनवर गुन्हा. म्हणजे शासनाने जे नियम केला होता मागं, हे नियम जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी, जवळजवळ 35 वर्षापूर्वी मोराज आपले मनोहर जोशी असताना मुख्यमंत्री असताना त्या टायमाला केलं होतं की ज्या ठिकाणी पाणी वापर संस्था आहेत त्याच ठिकाणी पाणी द्यायचं, इतर ठिकाणी पाणी द्यायचं नाही. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे, पाणी वापर सोसायटीच्या हद्दीमध्ये जे पाईप टाकलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना पाणी चोरून या ठिकाणी दिले जाते आणि लाखो रुपये त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो. या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण असं आम्ही सर्व चेअरमन लोकांच्या वतीने अशी शासनाला विनंती करीत आहोत, पाटबंधारे खात्याला विनंती करीत आहोत. आमच्या या ठिकाणी संस्थेची डिमांड कोऱ्या फार्मवर या ठिकाणी आम्ही सह्या केलेल्या आहेत, सिक्के मारून दिलेले आहेत. किती पाणी आमच्यावर टाकायचं हे आम्हाला आत्ता माहीत नाही. लाखो रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये असे बिलं आमच्यावर टाकले जातात. आणि या ठिकाणी आमचा शेतकरी सभासद या ठिकाणी पूर्ण होरपळला जातो आहे. याला जबाबदार कोण असं आमच्या सर्व सदस्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करीत आहोत. आणि या ठिकाणी आता पाणी बंद झालेलं आहे. आणि आमच्यावरती आज दररोज बातम्या येतात की तिकडं जुन्नर मंचर असेल, वरचं धरण असेल, तिकडं त्या ठिकाणी भरपूर पाणी दिलं जाते. खाली कर्जत असेल, खाली इकडं परत इतर भाग असेल, या ठिकाणी भरपूर पाणी दिलं जाते. पण आमच्या 132 वर हा अन्याय होतोय. हा अन्याय आम्ही कधी सहन करणार नाही. जर या ठिकाणी याच्यावर जर आम्हाला शासनाने पाणी दिलं नाही, भरपूर पुढचं रोटेशन येतंय, त्यानंतर जर पाणी दिलं नाही तर आम्हाला कुकडीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सर्व चेअरमन लोकांना करावं लागेल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मी शिवाजी शंकर राऊत, भैरवनाथ पाणी वापर संस्थेचे सभासद शेतकरी. शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, कॅनलला फुलगेजनी पाणी नाही. उन्हाळी पाण्याच्या रोटेशनला कॅनलच्या नळ्यावर राहिल्यात आणि पाणी खाली राहिले.
अशा परिस्थितीत पाणी वापर संस्थांना शेतकऱ्यांची भरणं काढायला सांगत आहेत. मग जास्त बोललं तर आपला तालुका जास्त पाण्याची चोरी करतो अशी उत्तरं मिळतात. मग 110 ते 165मध्ये जी पाणी चोरी होती पूर्व पश्चिम, त्याचा भुर्दंड दक्षिण उत्तरला का 132ला का? मग त्यात आमचे लिपणगाव स्टेल असेल, चोराचवाडी स्टेल असेल, ह्याला भुर्दंड होतो आहे. आणि अवैध पाणी चोरी रोखण्यास प्रशासनाला पूर्ण अपयश आलेलं आहे. जर अवैध पाणी जर बंद केलं तर ते पाणी वापर संस्था शेतकऱ्यांना पाणी देऊ शकतात आणि महसूल खात्याला देतो. अवैध पाणी वापर संस्थेचा महसूल पाणी वापर संस्थेला नाही आणि शासनाच्या इरिगेशन खात्याला देखील नाही. अधिकारी पाणी वापर संस्थेला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे. पाणी वापर संस्थांवर केलेल्या केसेस यांनी तात्काळ माघार घेण्यात याव्यात. आणि पाणी कालवा सल्लागार समिती नेमकं कशाचे सल्ले देते ही एकदा चौकशी केली पाहिजे. त्यांनी पाणी वापर संस्थेच्या चेअरमनबरोबर, प्रतिनिधींबरोबर पाणी सुटण्याच्या अगोदर, रोटेशनच्या अगोदर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत. किती गेजनी पाणी आलं पाहिजे तर ते भरणं होणार आहेत. 15 आणि 20 दिवस नुसतं पाणी सोडायचं आणि पाणी 50 आणि 70 गेजनी जर पाणी येणार असेल तर एवढं क्षेत्र 132 वर क्षेत्र किती आणि त्याला पाणी सोडताय तुम्ही किती? मग शेतकऱ्यांच्यात पाणी वापर संस्थेत मारामाऱ्या नाही लागणार तर काय होईल? म्हणून याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे. अन्यथा आता तालुक्याचे आमदार, पालकमंत्री, पाटबंधारे मंत्री, मुख्यमंत्री साहेबांना आम्ही याच्यावर निवेदन देणार आहे. वेळ पडली तर आम्ही शिष्टमंडळ पालकमंत्री साहेबांना, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनाही भेटणार आहेत. आणि त्यातून जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आमरण उपोषण इरिगेशन खात्याच्या कार्यालयासमोर, मग आता ते नगरला करायचं, श्रीगोंद्यात करायचं की पुण्याला सिंचन भवनला करायचं हे आता पाणी वापर संस्थेचे सर्व प्रतिनिधी ठरवतील. त्याप्रमाणे पुढील आंदोलनाची दिशा ठरेल. महात्मा फुले पाणी वापर संस्थेचे चेअरमन गौतम खेतमाळीस. आज पत्रकार परिषदेच्या आयोजित करण्यात आलेले या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की या भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे का? आणि भ्रष्टाचार करणारे चोर ते आज झालेत शिरजोर. आणि जे कष्ट करू शेतकरी संस्थेचे अध्यक्ष यांच्यावर कारवाई केसेस करायला लागले म्हणजे चोर ते, आणि कारवाई शेतकऱ्यावर, चेअरमनवर. आणि हे भ्रष्टाचार इतका करतात. 132 वरील टोटली 450 पाईप आहेत, अनधिकृत पाईप आहेत 450. त्या प्रत्येक पाईपा पाठीमागे 10,000 रुपये प्रत्येक पाईपा करतात, जमा करतात. आणि कुठल्याही खात्याकडे कधी त्यांची 10 रुपये सुद्धा पावती भरत नाही. कुठल्या शासनाला महसूल जमा नाही त्या 45 आणि 45 पाईप म्हणजे 45 लाखाचा तो दर रोटेशनला ही अनधिकृत जमा करतायत. आणि त्या 45 लाख रुपये जमा करून स्वतःच्या खिशात घालून ती पाणीपट्टी संस्थेवर टाकतायत आणि वरून संस्थेवर पुन्हा केसेस वगैरे करतायत. ह्याला कुठेतरी आळा बसणार आहे का? आणि ह्याला आळा न बसल्यास आम्हाला यापुढे वेगळा पवित्रा घ्यावा लागेल आणि आम्ही आमरण उपोषण करू यापुढे. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.